गुड. हा असा स्वच्छ करायचा आहे ना. अजून कुठली साईड सांगितली? अजून कुठली साईड? बॅक साईडला कसं सांगितलं? हा इकडे कसा? तसा नाही. हे पा या साईडला जिथे आपलं अन्न अडकतं दातांमध्ये तिथे असा राऊंड राऊंड सर्क्युलर मोशन मध्ये. ठीक आहे. आणि ही जी दाताची बॅक साईड आहे ना ही पण स्वच्छ करायची राऊंड राऊंड सर्क्युलर मोशन मध्ये. ठीक आहे. आणि मी सांगितलं समोरचे दात मागणं असे आपलं बाहेर. ठीक आहे. इनवर्ड आउटवर्ड करायचं. ठीक आहे. हे असं ब्रश करायचं. आणि सर्वात लास्ट मध्ये काय करायचं? टंग क्लीन करायची. ठीक आहे ना. मागच्या बॅक साईडनी ब्रशच्या. आणि सर्वात लास्ट मध्ये काय क्लीन करायचं सांगितलं? कशाला मसाज करायची सांगितली? हा गम्सला. दातांना नाही गम्सला. ठीक आहे. असं बोटाने मसाज करायची. कळलं सर्वांना? मग आजपासून सगळेजण कितीदा ब्रश करणार? कितीदा ब्रश? 2 टाइम्स. कधी 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 सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्याच्या. हा करणार ना सगळे? प्रॉमिस. त्याच्यानंतर हे सगळं ब्रश झाल्यानंतर ब्रशच्या बॅक साईडने किंवा बोटाने टंग क्लीन करायची. ठीक आहे. समजलं सगळ्यांना? आणि सर्वात लास्ट मध्ये काय करायचं? ब्रश ठेवून द्यायचा आणि बोटाने. ठीक आहे. तुमचे जे आहे ना गम्स किंवा आपण ज्याला हिरड्या म्हणतो यांना मसाज करायची. हे का करायचं? कारण आता तुमचे परमनंट टीथ येतील. हे टीथ पडल्यानंतर प्रत्येक एजला येतात ते. काही 6व्या वर्षी येतील, काही 9व्या वर्षी, काही 14व्या वर्षी है ना. तर इथे ब्रश केल्याने काय होतं? इकडे ब्रश केलं तर तुमच्या दातांना जे परमनंट येतात त्यांना ब्लड सप्लाय नर्व सप्लाय व्यवस्थित होईल आणि ते दातात व्यवस्थित येतील. ठीक आहे. कळलं? तुम्हाला समजलं का कसा ब्रश करायचा?